संविधानाचा सोहळा होता आणि या संविधानाच्या सोहळ्यासाठी आपण सगळे हजर राहिला यासारखं भाग्य अजून काय असू शकतं. विशेषतः 14वं हे जप साहित्य संमेलन, आंबेडकर जयंती 14वी, काय योगावे पहा, काय सुंदर आहे. आणि विशेषतः जे साहित्य संमेलन होता आहे त्या धर्तीवर ते सुंदर असं हे वातावरण सुंदर. ताई खूप खूप धन्यवाद. हा गायकवाड सरांनी हा सुंदर असा योग घडून आणला. असं वाटतं इथून जाऊ नये, इतकं सुंदर असेल. कारण आम्ही निसर्गप्रेमी वेडे आहोत. आम्ही निसर्गाचा एकदा निसर्गात गेलो की आमचे होऊन जातो, घरचे सुद्धा आपण येत नाही, इतकं सुंदर असतं. असं ते कविता आपल्या समोर सादर जास्त बोलणार नाही कारण वेळ खूप झालेला आहे, जास्त अंतर तुमचा पाहणे योग्य नाही. आता नवीनच कविता लिहिली, पाठांतर नसल्या करणारे मी वाचून तुम्हाला हे करतो. रानात हरपलं भान कुणाचं धान, हिरवळली राई कणसात ज्वार भरदार, कोण सरदार सांग ना बाई. हे सगळं निसर्गाचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. जसं की सोहळा असतो बा निसर्गामध्ये, बाई सजवा ग सयान कुंभन वेणीला आणि वेलीच लगीन श्रावण वाढीला. म्हणजे एक वेली दुसऱ्या वेळेला कसं गमते पहा. हे सुंदर सोहळा जसा निसर्गात असतो तसा मानवामध्ये सुद्धा सोहळा असतो. रानात हरपलं भान कुणाचं धान, हिरवळली राई कणसात ज्वार भरदार, कोण सरदार सांग ना बाई. ही चाल अशी वनवाट उतरणी घाट चांद मोत्याची, ही चाल अशी वनवाट उतरणी घाट चांद मोत्याची. हे गाव तुझं ग नाव तुला ना ठाव पुण्या मुलखाची. हे रूप तुझं अंगभार सावळी खार कशी नवलाई. पायात तुझ्या ग चाळ उभा हा काळ बोल ना काही. रानात हरपलं भान. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद. निसर्ग कवी आपण, नाव आपले धनंजय आहे. निसर्ग कवी आपण, नाव आपले धनंजय आहे. निसर्गात रमताय छान, विचार आपले छान आहे. शब्द आपले सुंदर, विचार छान पेरताय. शब्द आपले सुंदर, विचार छान पेरताय. आमच्या मनातील आपण नादो मानवर आहे, नादो मानवर आहे. यानंतर लक्ष्मी